असतोस तू दिवसभर? कुठे बिझी असतोस तू? असं काय करत असतोस तू दिवसभर? कुठे बिझी असतोस तू? आता जो तुम्ही प्रीमध्ये रील्स पाहिले ते इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालले. त्याच्यावरती जे ट्विटर आहे तुम्ही हा व्हिडिओ आहे तुम्ही क्रिएट करू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये कॅपकट मधून. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो फोटो आहे तो सिलेक्ट करून सिम्पली इथून ऍड करायचा आहे. फोटो ऍड केल्यानंतर इथे रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 9.6चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर फोटोच्या पहिल्याने जो ठेवून ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अगेन ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो मॅटरमध्ये बीटमॉडी दिलाय तर तुम्हाला ते ऍड करायचा आहे. हा बीटमॉडी ते ऍड केल्यानंतर त्याच बीटमॉडीवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करायचं एक्स्ट्रा कॉलेज ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉंग आहे इथून ऍड होऊन झालं. हे सॉंग इथून ऍड झाल्यानंतर ह्याच्या पुढची लेंथ आहे जेवढं हे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, सिम्पली पहिल्यांदा टाकायचं. आता इथे आपल्याला काय करायचं, हा जो बीटमॉडी आहे त्यामध्ये आपण बीट दिले जिथून जिथून चेंज होतील तिथून हा जो पुढे तो स्प्लिट करायचा. पहिली बीट बघायची आपल्या इथे कुठे चेंज होत आहे तिथे थोडं पुढे आल्यानंतर इथून बीट अशा इथून चेंज होत आहे. तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करूया. पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होत आहे तर ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून तुम्हाला कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर आता इथून मला काय करायचं, सिम्पली आता आपल्या इथून डायलॉग ऍड करायचे जे म्हणजे व्हिडिओचे डायलॉग आहे. तुम्हाला माहिती रील्समध्ये कोणते डायलॉग प्रीमध्ये पाहिले असेल तुम्ही ते डायलॉग इथून ऍड करायचे. ते आपण डायलॉग पीएनजीमध्ये दिलेले आहेत मटेरियलमध्ये तुम्हाला मिळून जातील. तर सिम्पली आपला पहिला डायलॉग कुठे आहे तो बघायचा आहे. तिथून हा व्हिडिओ आहे ना आपल्याला प्ले करून बघायचा अशा प्रकारे इथे येतोय. तर सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया आणि हा जो पहिला भाग आहे त्यावरती क्लिक करू थोडं इथं स्क्रोल करायचं आहे आणि रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे आपलं पहिलं पीएनजी इथून ऍड करायचं. 6 पीएनजी आपण दिलेले आहेत तर सिम्पली इथून ऍड केल्यानंतर हे पीएनजी ह्याच्या पुढचं पीएनजी ते आपल्या म्हणजे कुठे येते बघायचे ते हा व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे आणि पुन्हा हा जो वेगळा भाग झाला त्यामध्ये आपल्याला ते पीएनजी इथून ऍड करायचं आहे अशा प्रकारे. तर इथून अशा इथून पीएनजी ऍड करून घ्या. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे जो आपण स्प्लिट केला ते द्यायचा आहे आणि हा बीटमॉड इथून स्प्लिट करायचा आहे आणि बीटमॉड व्हिडिओवरती क्लिक करून प्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि हे जे पीएनजी इथून ऍड करायचे हे तुम्हाला मिळून जाईल मटेरियलमध्ये. तर मी सर्व पीएनजी इथून ऍड करून घेतो आणि समजा फोटो सुद्धा इथून ऍड करून घेतो बीटनुसार. येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आणि इथून पीएनजी आपण सर्व बीटनुसार इथून ऍड करून घेतले. त्याच्यानंतर हे जे आपलं पहिले ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. हे तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक पुल आउटचा इफेक्ट मिळून जाईल तो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली इथं तुम्हाला अप्लाय टू ऑल ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचं त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं मग खाली 3 नंबर ॲनिमेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल डायनामिक कॉम्प्रेसाइडचा इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला आहे ना सिम्पली इनमधलाच रॉक व्हर्टिकल इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला नाही सिम्पली इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो वेळ आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचे फोटो आपल्याला ना सिम्पली इनमधलाच पेंडिंगचा जो वेळ आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचे फोटो आपल्याला ना इनमधलाच डायनामिक कॉम्प्रेसाइड हा जो वेळ आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला सिम्पली येथून आहे ना ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून येथून क्रिस क्रॉस सेकचा जो वेळ आहे तो सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना सिम्पली येथून कंबोच्या ऑप्शनमधला सिम्पली ते झूम वनचा जो वेळ आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा हा जो शेवटचा फोटो आहे त्या फोटोत आपल्याला सिम्पली इथे इनमधला रेक्टँगल आउटचा जो वेळ आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे सर्व इफेक्ट ऍड केल्यानंतर पहिल्यांदा टेचे इफेक्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये बॅक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या व्यक्ती लेंथ हा जो आपला पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर ऍडजस्टवरती क्लिक करून स्पीड येते 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रॉस स्प्लिटचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ऍडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे जिथं आपण स्पीड केला त्याचा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करूया. तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेक नावचं तो सिलेक्ट करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटो शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ऍडजस्टवरती क्लिक करून स्पीड येते 10 ठेवायचं इंटेन्सिटी 10 आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.